नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा 5वा धडा स्टार्ट केलेला आहे. 5व्या धड्याला आपण बघतोय 3च प्रॅक्टिस सेट आहे, 3च सराव संच आहे. सराव संच 5.1, सराव संच 5.2 आणि सराव संच 5.3. आणि या धड्याचं नाव आहे निर्देशक भूमिती, कोऑर्डिनेट जॉमेट्री. याच्यात जे 3 सराव संच आपण शिकतोय ना, ते तिन्ही एकमेकांपासून पूर्णतः डिफरंट. प्रत्येक सराव संचामध्ये आपल्याला एक विशिष्ट गोष्ट शिकायची. जे आता आपला पहिला सराव संच आपण सुरू केलेला आहे, त्याचे 2 व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आपण. आता हा 3रा व्हिडिओ बनवतोय आपण आणि आज आपण प्रत्यक्ष सराव संच घेतोय. तर या सराव संचामध्ये तुम्हाला सगळीकडे फक्त एकच सूत्र वापरायला मिळतंय आणि ते सूत्र म्हणजे अंतराचं सूत्र. दॅट इज द डिस्टन्स फॉर्म्युला. काय डिस्टन्स फॉर्म्युला? वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग इन रूट x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. नीट लक्षपूर्वक बघा. व्हिडिओ एकदा सोडून दोनदा बघायला पाहिजे तुम्ही, किमान गणित जोपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही तोपर्यंत. कारण होमवर्कला तुम्ही जे गणित दाखवताय का, त्यात बऱ्याचशा जणांचे चिन्हांचे घोळ होत आहे. त्याच्यामुळे आज परत एकदा तुम्ही बघा. मी सराव संच घेतोय आज, तुम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न करा. या सराव संचामध्ये सगळे 8 प्रश्न आहेत. पूर्ण 8 तर आपल्याला एका व्हिडिओत कव्हर करणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे आपण पहिले 3-4 करणार आहोत आज आणि मग राहिलेले दुसऱ्या व्हिडिओत करणार आहोत. तर लक्ष द्या तुम्ही. तर पहिलाच प्रश्न आपण शिकतोय की ह्या 2 बिंदूतलं अंतर काढा. अंतर म्हणजे काय? ह्या ए आणि बी मधलं जे अंतर असतं का, त्याची लांबी मोजा. थोडक्यात एक रेषाखंड आहे, रेषाखंडाची लांबी मोजतोय आपण, त्यालाच अंतर म्हणतात. ते अंतर काढण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. तुमच्या लक्षात असेल की हा जो पहिला बिंदू आहे याला तुम्ही x1 y1 म्हणा. असं x1 y1. दुसरा जो बिंदू आहे का, त्याला तुम्ही x2 y2 म्हणा. दुसरा जो बिंदू दिसतोय तुम्हाला, त्याला नेहमी x2 y2 म्हणा. मग तुम्हाला x1 y1 x2 y2 च्या किमती कळतात बघा. कळतात ना? सांगा x1 y1 x1 किंवा मग डायरेक्ट सूत्र लिहा. ते x1 y1 च्या ज्या किमती लिहितो का आपण, त्या किमती न लिहिता तुम्हाला गणित जमू शकतं. फक्त लक्षात ठेवा, याला x1 y1 म्हणा, याला x2 y2 म्हणा आणि मग लगेच सूत्र लिहा. ab बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. लक्ष द्या. फक्त किमती भरताना मग मात्र काळजी करावी लागेल. त्याचा अर्थ असतो की ए बीतलं अंतर काढायचे म्हणून बी मधून ए वजा करायचा असतो. म्हणून हा बीचा पहिला अंक घ्यायचा जशाच तसा. हा ए बी काढत असताना या पहिला अंक जशाच तसा घ्या, त्याला x2 म्हणतात. हा x2 जो असतो तो हा पहिला अंक असतो. मी त्या किमती न लिहिता डायरेक्ट गणित स्टार्ट केलेले, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर तुम्ही हा पहिला अंक जशाच तसा घ्या 4 आणि याचं चिन्ह चेंज करा, +2 - -2. परत हा दुसरा अंक जशाच तसा घ्या. हा पहिला 4 जशाच तसा, याचं चिन्ह चेंज. हा दुसरा अंक जशाच तसा, याचं पण चिन्ह चेंज. थोडक्यात काय करतोय आपण, बी मधून ए वजा करतोय आणि हा वजा करतोय म्हणून यांची चिन्ह चेंज होतात. हे प्लस येतं मायनस होतं, हे प्लस येतं मायनस होतं. पण हे चुकून मायनस असले तर प्लस म्हणून जातं. लक्षात ठेवा. आणि आता उत्तर काढा. 4तून 2 गेले, खाली किती उरले? 2. 1तून 3 गेला, खाली किती उरला? 3. असं वाटेल, परंतु तुम्ही नीट लक्षपूर्वक वजाबाकी करा. ही वजाबाकीच आहे, पण 3तून 1 गेल्यावर 2 उरतो आणि मोठ्या संख्येचं काय येतं? चिन्ह. मग 2चा वर्ग किती येतो? 4. आणि ह्या 2चा वर्ग पण किती येतो? 4. मग 4 आणि 4 किती बनतात? 8. 8चं तुम्हाला पूर्ण उत्तर निघत असेल तर काढा, नाहीतर तुम्ही असं गुणाकार करू शकता त्याचा. काय अशा कोणत्या संख्या, कोणत्या पाड्या तिथे ही वर्ग पाडे असतात ना, तुमच्याकडे वर्ग पाडे म्हणतात त्यांना बाळांनो. वर्ग पाढे 1 4 9 16 25 36 49 64 81 100 या कोणत्या तरी पाढ्यात ही संख्या येते का चेक करावी लागते. याच पाढ्यात कोणत्या पाढ्यात येते? तो 4 4. म्हणून तुम्ही याला 4 × 8 असं फॅक्टराईज करू शकता आणि फॅक्टराईज केल्यानंतर ह्या 4चं उत्तर 2 करू शकता आणि 2ला आतमध्ये करू शकता. आणि काही मुलं ह्या 8ला पण स्टॉप करू शकता. लक्षात ठेवा. पण या किमती भरता येतात का तुम्हाला? ए बी काढताना ह्या बीतून ए वजा करतो आपण. बीचा पहिला अंक आणि हा वजा, हा दुसरा अंक आणि हा वजा करताना चिन्ह बदलतं, हे विसरू नका बघा. ओके. तर बघा तुम्ही, आणखी पण आहे माझ्याकडे गणित. हे 2 वर्गमुळात 2 आलं बघा. नीट बघा. आता हे बघा, पटकन बघा. सांगा आता पी कोण आहे? -5 7. त्याला आपण x1 y1 म्हणतो, x1 y1. आणि क्यू कोण आहे तुमचा? -1 3. त्याला आपण x2 y2 म्हणतो. राईट ना? मी x1 y1 x2 y2 च्या किमती पण घेऊ शकतो डायरेक्ट, पण डायरेक्ट किमती न घेता डायरेक्ट सुरू करतोय आता की pq बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग.
आणि काय करायचं लक्षात घ्या, किमती भरताना तुम्हाला एकच लॉजिक देतोय मी, ते लॉजिक लक्षात ठेवा की ह्याच्यातून हा वजा करायचा. म्हणून हा पहिला अंक तसाच तसा, -1 तसाच तसा, त्याचं चिन्ह चेंज. हा पहिला, याचं चिन्ह चेंज, -5 + 5. हा दुसरा 3 आणि याचं चिन्ह चेंज, -7. लक्षात ठेवा चिन्ह कुणाचं चेंज होतं. हे बघा पी कोण आहे, -1 आहे ना, आणि याचं चिन्ह चेंज, -5 + 5. या पहिल्यातून हा पहिला वजा करायचा आहे. हा पहिला जसाच तसा, याचं चिन्ह चेंज. हा दुसरा जसाच तसा, याचं चिन्ह चेंज. लक्षात येईल तर किमती भरायचं बघा तुम्ही बाळांनो, नाही तर स्टेप वाढवून शिकतो आपण. आता ह्या 5तून 1 गेला 4 प्रेम वर्ग. हे वजा का होतं हे तरी कळतं का? चिन्हांच्या क्रिया माहिती का तुम्हाला? 3-4 प्रकारच्या क्रिया बघायला मिळेल. याला बेरीज म्हणतात, याला वजाबाकी म्हणतात, याला सुद्धा वजाबाकीच म्हणतात, आणि याला परत बेरीज म्हणतात. तुम्ही चिन्हांचं समजून घ्या. चिन्हांचं जेव्हा मध्ये प्लस येतं तेव्हा बेरीजच होते. 7 आणि 3 10, 3 आणि 7 10. जेव्हा वजाबाकी येते मध्ये तेव्हा वजाबाकीच होते. पण 7तून 3 गेल्यावर 4 उरतात आणि 3तून 7 गेल्यावर -4 उरतात. लक्षात ठेवा, कीप युअर माइंड. फरक बघा दोघांमध्ये काय आहे. आणि जेव्हा एक -1 प्लस येतं तेव्हा पण वजाबाकीच होते. 4तून 1 गेला 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. इथे पण 4तून 1 गेला 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या 4 आहे म्हणून मायनस, मोठी संख्या +4 आहे म्हणून +3. आणि दोघं जेव्हा मायनस असतात तेव्हा त्यांची बेरीज होते पण चिन्ह मायनसच येतं. बेरीज होते पण चिन्ह कोणतं येतं? मायनस. हा चिन्हांचा घोळ तुम्हाला कळायला पाहिजे बाळांनो. अदरवाईज तुम्हाला हे गणित बिलकुल जमणार नाही. हे गणित तुम्हाला खूप अवघड वाटते. लक्षात ठेवा, चिन्हांची मेन सिस्टम समजून घ्या. ओके, सांगा आता 4चा वर्ग आणि इथं पण -4चा वर्ग. आता 4चा वर्ग किती येतो तुम्हाला माहिती आहे? 16. आणि -4चा वर्ग पण किती येतो? 16च. मग 16 आणि 16 किती बनतं? 32. 32 ला स्टॉप करा. किंवा मग ह्या वर्ग पाड्यात कोणाच्या पाड्यात येतं बघा. 32 कुणाच्या पाड्यात येतं? 4 8 32, 16 दुने 32. तर 16 दुने 32 घेऊ शकता याला तुम्ही. ते आपल्याला गणिताच्या धड्यांमध्ये पण माहित झालेले अर्धवर्गमूळ कसं काढता म्हणून. ओके, नाहीतर तुम्ही ह्या वर्गमूळाच्या स्टेपला जरी स्टॉप केलं तरी चालेल बाळांनो, पण हे असं अर्धवर्गमूळ निघतंय. लक्षात ठेवा तुम्ही थोडंसं जास्त. सांगा आता परत सुरू करा. हा जो बिंदू आहे R 0, -3 याला तुम्ही x1 y1 म्हणणार. आणि हा जो S बिंदू आहे 0,5/2 याला तुम्ही x2 y2 म्हणणार. आणि लगेच सूत्र लिहिणार तुम्ही RS चा अंतर काढण्यासाठी. RS चा अंतर काढण्यासाठी जे सूत्र आहे ते सूत्र तुम्हाला पाठ करावं लागेल. बऱ्याच जणांनी इथं वर्ग लिहायचं विसरताय, बरेच जण इथं प्लस द्यायचं विसरताय. सगळं नीट बघा. तुम्हाला काय एवढं पण शिकू शकत नसेल, तुम्ही 10वीची मुलं आहात, तुम्हाला अनुकरण करता आलं पाहिजे. मी ढळढळीत प्रत्येक गणितात इथं वर्ग देतोय, तुम्ही देतच नाहीये. मी ढळढळीत प्रत्येक गणितात इथं प्लस देतोय, तुम्ही देतच नाहीये. असं योग्य नाहीये. जरा नीट बघून तुम्हाला सोडवावं लागेल बाळांना. आणि बरेच मुलं तर होमवर्कच दाखवून लागले. दाखवा सगळ्यांनी. आता बघा, आता सांगा x2 म्हणजे कोण? लक्षात येते का तुम्हाला? याला x2 म्हणतात आणि याला y2 म्हणतात, याला x1 याला y1 म्हणतात. किमती ओळखता येतात का? सरळ सरळ काय करायचं? ह्या बिंदूतून हा बिंदू वजा करायचा. सांगा, हा पहिला अंक कोण? 0, याला वजा करा म्हणजे वजा 0. हा दुसरा अंक कोणता? 5/2, याला वजा करा. वजा करा म्हणजे याचं चिन्ह चेंज करा. -3चं काय करा? +3. वजा करायचा अर्थच तो आहे की चिन्ह काय करा? चेंज करा. पण कशातून काय वजा करायचं सांगा मला? या पहिल्या अंकातून हा पहिला अंक आणि ह्या दुसऱ्या अंकातून हा दुसरा. हा पहिला अंक 0, याला वजा करा. हा दुसरा अंक 5/2, याला वजा करा. झालं. आता 0तून 0 गेल्यावर 0 उरतो. आणि यांची बेरीज करताना काय करतात माहिती असेल तुम्हाला? खाली काही नाही म्हणजे 1 घेता, मग खालचा पाडा खाली करता, बे 1 बे, मग तिरका पाडा 5 1 5, 3 दुने 6 त्याचा वर्ग. स्टेप वाढत जातात. 0चा वर्ग 0च येतो आणि हे 6 आणि 5 11, 11/2चा वर्ग होईल. राईट ना? तर 0 तर काही कामाचंच नसतं. ते वर्गमुळात 11/2चा वर्ग तशाच तसं राहील. आता वर्ग काढून वर्गमूळ काढा किंवा हे डायरेक्ट वर्गमूळ कट करा तरी चालतं. डायरेक्ट कट म्हणजे 11/2. वर्ग आणि वर्गमूळ कट होत असतं बाळा. किंवा मग तुम्हाला वाटत असेल अवघड तर तुम्ही एकदा वर्ग काढून घ्या. 11चा वर्ग 121, 2चा वर्ग 4 आणि परत त्याचं वर्गमूळ काढताना 11/2च येते. लक्षात येते का? हे कसं घडतंय जरा समजून घ्या. हळूहळू बघा तुम्ही. आणखी गणित आहे माझ्याकडे बघा. 4थं एक गणित बघा तुम्ही. ओके बाळांनो, परत 4थं गणित बघा. नीट बघा, आरामात बघा.
तुम्हाला काय करायचं असतं, हा जो पहिला बिंदू आहे का 5 -8 याला तुम्हाला x1 y1 म्हणायचं. हे तर तुम्हाला कळालंच. जो दुसरा बिंदू आहे का -7 -3 त्याला तुम्हाला x2 y2 म्हणायचं. हे पण तुम्ही समजून घेतलंच. आता तुम्हाला LM चा अंतराला LM म्हणतात. हे अंतर तुम्ही काढताय LM. त्यासाठी तुम्हाला सूत्र लिहावं लागतं. काय सूत्र आहे तुमचं, x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. हे सूत्र तर पाठच करावं लागेल. सूत्र चुकलंच नाही पाहिजे. आता सूत्रात किमती कशा भरायच्या हे मात्र तुम्ही शिका. कसं भरायचं, हा जो दुसरा बिंदू आहे का याच्यातून हा पहिला बिंदू वजा करतो आपण. दुसऱ्या बिंदूचा पहिला अंक -7, त्याच्यातून हा वजा होणार म्हणजे -5 येणार. तिथं चिन्ह बदलतं त्याचं, हे प्लस येतं मायनस बनतं. तुम्हाला लक्षात येते का मी किती वेळ हळू सांगतोय बघा. हा -7 जशाचा तसा, याचं चिन्ह चेंज करा -5, मग मध्ये प्लस करा. मग परत हा y2 जशाच तसा -3, याचं चिन्ह चेंज -8चं प्लस आहे. किंवा मग मी तुम्हाला त्या किमती लिहून दाखवतो. ते खूप वाढतं ना गणित, त्याच्यामुळे मी असं शॉर्टकट लिहितोय आणि असंच लिहिण्याची पद्धत आहे खरं तर. आता हे दोन्ही चिन्ह सारखे म्हणून बेरीज होईल -12. हे दोन्ही चिन्ह वेगळे म्हणून वजाबाकी होईल. चिन्ह वेगळे असले की वजाबाकी होते, त्याला वजाच म्हणतात. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं करून द्यायची गरज नाही. -12 वर्ग 144 येतो, 5 वर्ग 25 येतो, दोघांची बेरीज 169 होते आणि उत्तर येतं 13. आता उत्तर निघालं पूर्णच्या पूर्ण. कधी कधी उत्तर अर्धच निघतं, कधी कधी पूर्ण निघतं आणि कधी कधी निघतच नाही. असे वेगवेगळे प्रकार असतात का. आता मी हे तुम्हाला गणित परत समजावून सांगतो, लक्षात ठेवा. हे जे टी बिंदू आहे ना त्याला तुम्ही x1 y1 म्हणतात, एवढं तर माहीत झालंय तुम्हाला आता. आणि हा जो R बिंदू आहे 9 - 10 याला तुम्ही x2 y2 म्हणतात. याच्या खाली तुम्ही ही स्टेप करू शकता की ह्याला x1 y1 म्हणा, म्हणजे x1 -3 y1 6. हे दोघं पण आडवे ते उभे करा, x1 y1, आणि हे दोघं आडवे ते उभे करा 9 आणि -10. आणि मग सूत्र वापरा तुम्ही कोणतं, TR बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. इथं स्टेप वाढवल्या मी काय करतोय, या दोघांना x1 y1 x2 y2 म्हटल्यानंतर डायरेक्ट सूत्र लिहू शकतो मी, आणि डायरेक्ट सूत्रच लिहिण्याची पद्धत आहे. ह्या किमती नाही लिहिल्या तरी चालतात, पण तुम्हाला कळावं असं वाटत असेल तर ह्या किमती तुम्ही लिहा. या दोन आडव्या किमतींना उभं लिहा x1 y1, या दोन आडव्या किमतींना उभं लिहा. आणि आता किमती भरताना तुम्हाला लक्षात येऊन जाईल की किमती कशा भरल्या जात आहेत. की x2 म्हणजे कोण, 9, तो जशाच तसा, आणि ह्याचं चिन्ह चेंज होतं -3 चं +3. तसंच हा y2 कोण, -10, आणि याचं चिन्ह चेंज +6 चं काय, -6. आणि हेच तुम्ही वर पण करू शकत होते. या पहिल्यातून हा पहिला वजा करायचा आहे ना, म्हणून हा 9 जशाच तसा, याचं चिन्ह मायनसचं प्लस. हा -10 जशाच तसा, याचं प्लसचं मायनस. नीट बघा यार, इथंच थोडा घोळ आहे मला. 9 3 किती, 12, 12चा वर्ग, आणि -10 -6 -16 चा वर्ग. आता तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, 12चा वर्ग 144 येतो, 16चा वर्ग 256 येतो. दोघांची जर बेरीज केली तर वर्गमुळात 400 येते, आणि मेन उत्तर काढलं तर 20 येते. हे झालं तुमचं टी. जमेल का बघा, व्यवस्थित जरा समजून घ्या बाळांनो. दोन बिंदूतलं अंतर काढताय तुम्ही, दोन बिंदूतलं अंतर काढायला पहिल्यांदा शिका तुम्ही. ते जर आलं ना तर सगळं आलं, आणि तेच जर नाही आलं ना तर मग काहीच नाही. एक शेवटचं गणित आहे माझ्याकडे, ते पण बघून घ्या. सांगा मला, या W ला -7 2 आणि 4 ला आपण x1 y1 म्हणतो, आणि तो जो x आहे 11 4 याला आपण x2 y2 म्हणतो. आणि मग आपण wx काढतो. wx बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. काढा किमती. x2 - x1 चा वर्ग म्हणजे ह्या पहिल्यातून पहिला वजा करा. हा पहिला कोण, 11, आणि हा पहिला मायनस येतो तो काय घ्या, प्लस असं. आणि हा दुसरा कोण, 4, आणि त्याच्यातून हा 4 वजा करा असं. तर आता इकडची वजाबाकी तुम्हाला माहितीच आहे, 0 येऊन जाईल आहे, शून्याचा वर्ग. पण याची बेरीज करताना मात्र काय करावं लागेल, त्या खाली काही नाही, म्हणजे 1 बे 11 दुने 22 प्लस 7 चा वर्ग. मग आता काय होईल, इथे 29/2 राहील, त्याचा वर्ग करावा लागेल. आणि हा वर्ग नाही दिला तरी चालेल, कारण शून्याचा वर्ग शून्यच असतो. मग याचा वर्गाचं वर्गमूळ म्हणजे हाच अंक येतो उत्तरात, डायरेक्ट जशाच तसा. झालं, वर्ग आणि वर्गमूळ कट होत असतं त्याचं, कारण तो पलीकडचा 0 आल्यामुळे. मग हे तुमचं झालं उत्तर wx. थोडं गोंधळ होतोय का?
तर मग लक्षात घ्यायचं की तुम्ही लक्षात घ्या, या पहिल्यातून हा पहिला कोण एक्स मधून डब्ल्यू वजा करतो ना आपण, तर एक्स वाला अंक कोणता 11, त्याला काहीच नाही करायचं आणि याचं चिन्ह चेंज करायचं, मायनसचं प्लस, आणि हा अंक 4 दशांश तसा आणि याचं पण चिन्ह चेंज करायचं, प्लसचं मायनस. ओके, तुम्हाला होमवर्कला गणित देतोय मी, हा ते तुम्ही करा, जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा, व्यवस्थित गणित सोडवा. -3 -5 आणि बी बरोबर 3 3. दुसरं गणित पण करा, m बरोबर -2 -3, n बरोबर -5 1. तिसरं p -1 4, q -5 -2. चौथं a 1 2, b -3 -2. आणि हे पाचवं एक गणित करा. एवढे गणित तुम्ही होमवर्कला करूनच बघा आज, आणि मला दाखवा सुद्धा. मला दाखवलं नाही तुम्ही गणित ना, तर मला कळणारच नाही ना काय चाललंय नाही. लक्षात ठेवा. बघा, ट्राय करा, जमेलच तुम्हाला 100% बाळांनो. हा आपला पहिलाच प्रश्न आहे. असे 8 प्रश्न आहे, पण याच्यातला पहिला आणि दुसरा प्रश्न हा जरा मोठ्या स्वरूपाचा आहे, त्याच्यामुळे त्यांना वेळ लागतो थोडासा. तर 2 बिंदूतलं अंतर काढताना तुम्ही लक्षात घ्या, ही फुल स्टेप आहे की तुम्ही बिंदूंना x1 y1 x2 y2 पण म्हणा, मग x1 y1 आणि x2 y2 च्या किमती पण लिहा आणि मग किमती भरा, किंवा मग डायरेक्ट या किमती लिहूच नका, डायरेक्ट भरा ना. हे 9 घ्या, याच्यातून हे चिन्ह चेंज करा, -3 चं +3. एकदा -10 घ्या, याचं चिन्ह चेंज करा, +6 चं -6. म्हणजे पहिल्यातून पहिला वजा करायचा आणि दुसऱ्यातून दुसरा वजा करायचा. पहिला दुसरा वजाबाकी सरळ. 2 बिंदूतलं अंतर काढण्यासाठी तीच टेक्निक लक्षात ठेवा. ओके बाळांनो, तर पुढचे गणित बघू आपण. तुम्ही बघताय सराव संच 5.1 आणि याच्यात सगळे 8 प्रश्न आहेत. पूर्ण 8 प्रश्न एका व्हिडिओमध्ये आपण घेणार नाही आहोत, ते तुम्हाला कळणार पण नाही. त्यातले काही प्रश्न आपण आज घेतोय, काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेतोय. तर त्यातला हा दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण 2 बिंदूतलं अंतर काढता आलं की संपला प्रश्न. 2 बिंदूतल्या अंतरावरतीच सगळा खेळ आहे. आता आपण आणखी थोडीशी स्टेप शॉर्टकट करणार आहोत. आता प्रश्न असा आहे की हे 3 बिंदू एक रेषीय आहे का? जेव्हा बिंदू 3 एक रेषीय आहे का हा प्रश्न विचारला जातो ना, म्हणजे डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर पॉइंट आहे का, तेव्हा तुम्हाला 3 अंतर काढावे लागतात. आणि 3 अंतराच्या गणितात तुम्ही थोडा शॉर्टकट मागू शकता. कसं बघा, पहिलं अंतर समजा तुम्हाला ए आणि बी चं काढायचं, ए आणि बी चं, तर डायरेक्ट सूत्र लिहा. आता त्यांना x1 y1 x2 y2 पण म्हणत नका बसू, डायरेक्ट एबी म्हणा, डायरेक्ट एबी बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. अंतर काढताना डायरेक्ट सूत्र लिहिलं तरी चालतं. फक्त लॉजिक काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, या ब्रॅकेट मधल्या किमती कशा येतात लक्षात घ्या. हा पहिला कोण सांगा, हा ए बी ना, तर बीतून ए वजा करा. बी म्हणजे कोण 2, बी म्हणजे कोण -5. हा 2 आहे ना, हा वजा करा, म्हणजे +1 चा काय -1, आणि हा -3 चा +3 चा -3 चा +3. काय बोललो नाही कळालं ना. ओके, बघा परत बघा. पहिला अंक कोण सांगा, पहिला अंक 2, आणि ह्या पहिल्या अंकाचं चिन्ह चेंज करा, प्लसचं काय मायनस. हा दुसरा अंक कोण -5, आणि ह्याचं चिन्ह चेंज करा, -3 चं काय +3. आता आपण भरपूर, म्हणजे कसं आहे, गणित मोठं येत राहिलं की शॉर्टकट तुम्ही घेऊ शकता, मार्क कटत नाही त्याच्यामध्ये. लक्षात येतंय का तुम्हाला? आपण त्यांना x1 y1 x2 y2 म्हणायचंच आता स्टेप थांबवतो, डायरेक्ट किमती लिहितोय. हा पहिला, याचं चिन्ह चेंज, हा दुसरा, याचं चिन्ह चेंज, चिन्ह यांची चेंज होतात, लक्षात ठेवा. आणि बाकी येतं तुम्हाला ही स्टेप ज्याला जमेल त्याला खालचं जमणारच ना, कारण 2तून 1 गेला 1 उरतो, आणि ह्या 5तून 3 गेल्यावर 2 उरतात, आणि मोठ्या संख्येचं काय येतं चिन्ह. चुकून इथं तुम्ही चिन्ह जरी नाही दिलं तरी खाली चुकत नाही, पण इथं चिन्ह देत जा. चिन्ह येत असेल तर द्यावंच लागेल ना. काही लोकांनी डायरेक्ट 5 आणि 3 8 केलं तर मग तर झालंच काम. जेव्हा एक -1 प्लस असतं तेव्हा त्यांची वजाबाकी होते, हे मात्र पाठच ठेवा तुम्ही. मग 1 चा वर्ग किती येतो 1, 2 चा वर्ग येतो 4, 4 आणि 1 किती म्हणतं 5, 5 चा अर्ध पण वर्गमूळ निघत नाही, काहीच निघत नाही, म्हणजे संपलं इथंच, संपलं. फायनल याच. आता आपल्याला दुसरा अंतर काढायचं आहे BC, म्हणून दुसरा अंतर काढताना B आणि C वापरा. B 2 -5 आणि C किती आहे -4 7. सुरू करा लगेच अंतर. BC बरोबर काय, तुम्हाला सूत्र तर पाठच झालं असेल आता सगळ्यांना, की x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. सांगा मला आता
पहिल्या ब्रॅकेटमध्ये कुणाचा वर्ग येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कुणाचा वर्ग येईल. हेच मेन आहे ना, सगळ्यात मेन तर हेच आहे बाळांनो. ह्या पहिल्यातून पहिला कोण -4, याचं चिन्ह चेंज -2. हे बघा -4 तसंच तसा, याचं चिन्ह चेंज. पहिल्यातून पहिला वजा करतो आपण म्हणून पहिला, याचं चिन्ह चेंज. हा दुसरा आणि याचं चिन्ह चेंज, -5चं +5. आता खाली या. आता तुम्हाला माहितीच आहे, दोघं मायनस म्हटल्यावर बेरीज होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. 7 + 5 12 होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायची गरज नाही. 6चा वर्ग 36, 12चा वर्ग 144, 36 आणि 144 ची बेरीज केली 180. आता तुम्ही याला इथं असंच ठेवू शकत नाही, याचे अवयव पडतात. अवयव कोणते पडतात? जे वर्ग पाडे असतात ना, मी तुम्हाला काल पण लिहून दिले, म्हणजे अगोदर पण लिहून दिले, यांना वर्ग पाडे म्हणतात. 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100 या वर्ग संख्या आहे. यांचं सगळ्यांचं वर्गमूळ निघतं, म्हणून यांच्या पाड्यात येतो का हा चेक करावा लागतो. 125 85 तर 36च्या पाड्यात येतो तो बघा. 36 5 185 सॉरी 180. मग तुम्हाला या 36चं उत्तर 6 घेता येतं आणि 5ला आतमध्ये ठेवता येतं. हे झालं तुमचं बीसीचं उत्तर, हे झालं तुमचं एबीचं उत्तर, हे झालं तुमचं बीसीचं उत्तर. आता राहिलं कोण? एसी. मग घ्या तिसरं अंतर आता एसीचं. ए आणि सी. ए कोण आहे तुमचा 1 आणि -3. सी कोण आहे तुमचा -4 आणि 7. आणि काढा एसी. लगेच सूत्र वापरतोय आपण. आता पहिल्या स्टेपला सूत्र वापरतोय आपण. x2 - x1 चा वर्ग + y2 - y1 चा वर्ग. सर मग आम्हाला कसं कळेल कधी x1 y1 लिहायचं, कधी x2 y2 लिहायचं? तुम्ही लिहायचं तर लिहा, नाही लिहायचं तर नका लिहू. जेव्हा फक्त 2 बिंदूतलं अंतर काढा असा प्रश्न विचारतात ना, तेव्हा मग सगळे स्टेप लिहिलं तरी योग्य वाटतं. या एवढ्या मोठ्या गणितांमध्ये तुम्हाला सगळे स्टेप लिहायची गरज नाही. डायरेक्ट लक्षात ठेवा तुम्ही कसं काढताय गणित. सांगा पहिला अंक कोण? -4 आणि याचं चिन्ह चेंज -1. दुसरा अंक कोणता? 7 आणि याचं चिन्ह चेंज -3चं +3. आता करा उत्तर. 4 आणि 1 5 म्हणतात, मोठ्या संख्येचं चिन्ह. आणि हे 7 आणि 3 10 म्हणतात, चिन्ह द्यायची गरज नाही. 5चा वर्ग 25, 10चा वर्ग 100 आणि 100 आणि 25 125. आणि आता चेक करा 125 कुणाच्या पाड्यात आहे? या वर्ग पाड्यांमध्ये, याच पाड्यांमध्ये आला पाहिजे तो अंक. तर 125 25च्या पाड्यात येतो. 25 5 125. कारण जेव्हा बिंदू एक रेषीय आहे का हे ठरवायचं असतं ना, तेव्हा तुम्हाला वर्गमूळ काढावंच लागणार. अर्ध का होत नाही, काढावंच लागणार. फक्त बिंदू एक रेषीय आहे ठरवायचं असेल तर वर्गमूळ काढावंच लागतं बाळा. मग 25चं उत्तर 5 आणि आतमध्ये राहतो वर्गमूळात 5. आता आपल्याला ठरवता येऊ शकतं की हे बिंदू एक रेषीय आहे का. आपल्याकडे 3 अंतर आले बघा. AB वर्गमूळात 5 आला, BC 6 वर्गमूळात 5 आला आणि AC 5 वर्गमूळात 5 आला. आता यातलं मोठं अंतर कोणी सांगा मला. हा 1 वर्गमूळात 5 आहे, बाहेर नसतो म्हणजे 1 असतो. हा 5 आहे आणि हा 6 आहे. तर मोठा कोण आहे? BC AB आणि AC या तीनमध्ये मोठा कोण आहे? तर BC. तुम्ही सांगा मग त्यांना की हा जो BC ना तू यांच्या दोघांच्या बेरजे इतका आहे का? तर आहे. AB आणि AC ची बेरीज करा आणि BC ची बेरीज करा. BC बघा सारखंच आहे, कारण हे 6 आहे आणि हे दोघं 5 आणि 1 मिळून किती होतं 6. पण हे सारखं तेव्हाच असतं जेव्हा वर्गमूळातले अंक सेम असतात. वर्गमूळातले अंक सेम नसेल तर इथं नेहमी नॉट इक्वल टू आहे. आणि इथं नॉट इक्वल टू आलं तर बिंदू एक रेषीय नाही आणि इक्वल टू आलं तर बिंदू एक रेषीय आहे. म्हणून लिहा तुम्ही बिंदू A, B, C हे एक रेषीय आहे. पॉइंट्स A, B, C आर कोलिनियर. नाही कळलं का बाळांनो? हे बघा तुम्हाला अर्ध वर्गमूळ काढावंच लागेल. तुम्ही जर 180 ला बरेच जण 18 180 करताय, काय करायचं ते 18 करून 180 चे अवयव तुम्हाला या पाड्यांबरोबरच पाठवावे लागेल. यातला मोठा पाडा घेऊन तुम्हाला चेक करावं लागेल की 180 नेमकी कुणाच्या पाड्यात येतात. 36च्या पाड्यात येतात म्हणून 36, हे 25च्या पाड्यात येतात म्हणून 25. असं हे गणित तुम्ही व्यवस्थित सोडवावं लागेल तुम्हाला. बिंदू एक रेषीय आहे का ठरवताय तुम्ही. या प्रश्नात 4 गणित आहे, मी त्यातले 2 घेतोय, 2 तुम्हाला होमवर्कला देतोय. लक्ष द्या तुम्ही. आता आणखी एक प्रश्न बघा, समजून घ्या. 3 अंतर काढायचे मला. पहिलं अंतर LM काढणार मी. L -2 3 M 1 -3. सुरू करतो LM काढायला. सांगा LM चं सूत्र काय लिहिलं का? LM बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. आता किमती भरा. किमती तर मी तुम्हाला सांगितलं कशा भरायच्या. पहिला कोण 1, याचं चिन्ह चेंज +2.
दुसरा कोण -3, याचं चिन्ह चेंज -3. मग 1 आणि 2 किती बनतं 3, आणि -3 आणि -3 किती बनतं -6. मग 3 चा वर्ग किती येतो 9, 6 चा वर्ग 36, 36 आणि 9 किती बनतं 45. आता 45 कुणाच्या पाड्यात येतं का चेक करा. 45 यांच्यापैकी कुणाच्या पाड्यात येतात 9च्या, म्हणून 9 45. सर 15 त्रिक 45, 15 त्रिक पण 45 होतं, पण हे काहीच कामाचं नाही, कारण 15चं पण वर्गमूळ निघत नाही, 3चं पण निघत नाही. एका तरी अंकाचं वर्गमूळ निघायला पाहिजे, असं पाडा लागतो बाळांना. समजतं का. हे झालं LM. आता दुसरं माप काढू ML वर. सुरू करा. M किती तुमच्याकडे नंबर 2 पण टाकून देतो. सांगा M किती तुमच्याकडे बघा मी 1 आणि -3. N किती तुमच्याकडे 5 आणि 4. काढा MN. कसं काढणार MN आता. वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. आणि भरा किमती आता. कशा भरणार सांगा मला आता. पहिला कोण 5 आणि त्याच्यातून हा वजा होणार म्हणून याचं चिन्ह चेंज होणार. दुसरा कोण 4 आणि याचं पण चिन्ह चेंज होणार. असं आहे ना सरळ सरळ. मग 5तून 1 गेला की खाली किती येतो 4 आणि 4 आणि 3 किती बनतात 7. मग 4 चा वर्ग 16, 7 चा वर्ग 49. दोघांची जर बेरीज केली तर 65 येतं. आणि 65चं काहीच वर्गमूळ निघत नाही, कारण तुम्ही 65चे अवयव पाडूच शकत नाही, कारण 65 या कोणत्याच पाड्यात येत नाही, म्हणून 65ला तसंच ठेवा. झालं. आणि इथंच कळून जातं आपल्याला की हे जर वर्गमूळ निघालंच नाहीये आणि हे निघालंय तर याचा अर्थ यांची बेरीज वगैरे काही सारखी येणार नाहीये. पण गणिताचे स्टेप तर करावेच लागतात. तिसरी स्टेप आहे आपली LN ची. सांगा N किती तुमच्याकडे -2 3, N किती तुमच्याकडे 5 4 आणि LN काढताय ना तुम्ही. LN बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. तुम्ही हे नीट बघा यार बाळांनो, एवढंच नीट बघा, लक्ष द्या तुम्ही. कसं होतं हे LN काढताय ना तुम्ही, तर ह्या N मधून L वजा करा ना. या N चा पहिला अंक कोणता आहे सांगा 5, आणि याचं चिन्ह चेंज +2. झालं का काम याचं. हे बघा हा पहिला अंक कोण 5 आणि याचं चिन्ह चेंज. हा दुसरा अंक कोणता 4, हा दुसरा 4 आहे आणि याचं चिन्ह चेंज -3 आणि मध्ये नेहमी प्लस भरा. आता सांगा 5 आणि 2 किती येतं 7 आणि 4तून 3 गेल्यावर 1. 7 चा वर्ग 49, 1 चा वर्ग 1 50. आता 50 कुणाच्या तरी पाड्यात येतात. 25 दुने 50. मग 25चं उत्तर येतं 5, आतमध्ये राहतो 2. तरी काहीच फायदा नाही, कारण याच्या वर्गमुळात 2 आला, याच्या वर्गमुळात 5 आला, याच्या वर्गमुळात डायरेक्ट 65 आला. मोठा कोण आहे ते तुम्हाला कसं कळेल बरं. आता मोठा कळण्यासाठी हा वर्गमुळातला अंक चेक करा. हा कोण आहे 45, हा कोण आहे 50 आणि हा कोण आहे 65. कोण मोठा आहे 45, 50 आणि 65 मध्ये कोण मोठा आहे MN. म्हणून MN ला तुम्ही अलीकडे घ्या, LM आणि LN ची बेरीज पलीकडे घ्या आणि चेक करा सारखं आहे का. तर जेव्हा की वर्गमुळातला अंक सारखा नाहीच आहे तेव्हा हे सारखं नसतंच. तुम्ही डायरेक्ट सारखं नाही म्हणायचं आणि म्हणून म्हणायचं बिंदू L, M, N हे एक रेषीय नाही. पॉइंट्स L, M, N are not linear. यार समजून घ्या बाळांनो, एकाच गणितात तुम्हाला जेव्हा बिंदू एक रेषीय आहे का हे ठरवायचं असतं तेव्हा 3 अंतरे काढावी लागतात. 3. आणि शेवटी ही स्टेप पण लिहावीच लागते. मोठं माप नेहमी इकडून घ्यायचं, छोट्यांची बेरीज नेहमी तिकडून घ्यायची आणि बरोबर आहे का चेक करायचं. बरोबर कधी असतं ते जेव्हा त्यांचे वर्गमुळातले अंक सारखे असतात तेव्हा. समजून घ्या जरा व्यवस्थित. हा. आणि याचे 2 प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देतो, ते तुम्ही करा होमवर्कला. ओके. तिसरा आणि चौथा दोन्ही गणित मला तुम्ही आज करून दाखवा. ओके बाळांनो, तर हे 2 गणित तुम्ही होमवर्कला करून दाखवा. R बिंदू आहे 0 3, D बिंदू आहे 2 1,
एस बिंदू आहे 3-1, पी बिंदू आहे -2-3, क्यू बिंदू आहे 1-2, आर बिंदू आहे 4-1. लक्षात घ्या. ओके बाळांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.1 सुरू करतोय, केलेलं आहे आणि त्यातले काही गणित आज आपण घेतोय या व्हिडिओमध्ये आणि राहिलेली गणित नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेतोय. तर हे 2 प्रश्न सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, कारण याच्यात तुम्ही अंतराची फुल्ल प्रॅक्टिस करता, त्याच्यामुळे अंतर काढता आलं की झालं काम बाळा. ओके. आणि तरी जर काही येत नसेल तर प्लीज मला कॉल करा, आय कॅन सॉल्व युअर प्रॉब्लेम. ओके बाळांनो, तर डेफिनेटली. ओके बाळांनो, तर यात सगळे 8 प्रश्न होते, हे 2च आपण आज घेतोय या व्हिडिओमध्ये. राहिलेले जे 6 आहे ना ते एक सुट्टे तर ते मी दुसऱ्या व्हिडिओत घेतो. तर आत्तापर्यंत झालेला सगळा अभ्यास व्यवस्थित करा आणि होमवर्क नक्की दाखवा आणि अंतर काढायची फुल्ल प्रॅक्टिस करा. अंतर काढता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. ओके बाळांनो, तर आज थांबूया आपण.